दिवसेंदिवस सोन्याच्या बाजारामध्ये उच्चांक हा दिसून येत आहे। नेमकी यामागची काय कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता सोन्याचे तज्ञ म्हणजेच कुमार जैन साहेब आहेत। काय कारण आहे ज्याच्यामुळे भाव वाढत आहे? सबसे पहले आज गोल्ड का भाव बता दूं आपको। आज सोना 89,500 पे खुला है। आज सुबह मॉर्निंग में एकदम तेज हो गया था मार्केट। उसका कारण था कि करेंसी वीक हो गई थी, करेंसी करीबन 87 के आसपास हो गई है। और ट्रंप ने सबसे मुख्यतः कारण है कि ट्रंप ने इंपोर्ट ड्यूटी पे जो टैरिफ वैल्यू बढ़ा दी है उससे घटा दी है, उससे कम ज़्यादा हो रहा है सोना बहुत तेज जाएगा। करीबन 1 लाख रुपए के आसपास सोना जाएगा। और इसके बावजूद भी आज हम देख रहे हैं कि ये भाव में भी ग्राहक कस्टमर आए हुए हैं, कस्टमर की खरीदारी हो रही है। तो लोगों को विश्वास बैठ गया कि सोना एकदम तेज जाएगा लाख रुपए के बाद, इसीलिए कस्टमर आए हैं और बाय कर रहे हैं रेगुलरली। और कई कारण बने हैं सोने की तेज़ी के। एक तो हिंदुस्तान में 80,000 शादियाँ बाकी है, जो शादियों की खरीदारी हो रही है। और लोगों के दिमाग में ये बात बराबर बैठ गई है कि अमेरिकन सरकार ने जो टैरिफ बढ़ाई है उस टैरिफ वैल्यू से सोना बहुत बढ़ेगा। लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे सोने खरेदीसाठी? लोगों का बहुत ज़बरदस्त रिस्पॉन्स है। लोग कॉइन ले रहे हैं और हर कोई ऑर्नामेंट ले रहा है, क्योंकि लोगों का विश्वास बैठ गया है कि ऑर्नामेंट हॉलमार्क आता है तो पूरा पैसा मिलता है। इसीलिए लोग डायरेक्ट कॉइन भी ले रहे हैं, कुछ लोग कॉइन ले रहे हैं और कुछ लोग ऑर्नामेंट ले रहे हैं। या वर्षामध्ये सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत जाऊ शकतो का? बिल्कुल 1 लाख के आसपास चला जाएगा। हे होते आपल्याबरोबर कुमार जैन साहेब, ज्यांना विश्वास आहे की याच आर्थिक वर्षामध्ये सोन्याचा भाव हा 1 लाखापर्यंत जाऊ शकतो। प्युअर गोल्ड घेण्याचा जास्तचा विचार आहे, कारण की ते प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे असं वाटतं। आणि कसं आहे, या मला गोल्ड शॉपमध्ये ना जास्त करून प्युअर आणि हॉलमार्क चांगलावाला भेटतं असं मला वाटतं, म्हणून घेतो। आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे यानंतर दिवाळीपर्यंत लाखावरती जाण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आताच प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केलेली बरी असं वाटतं। ॲक्च्युली मी चेन्स बघायला आले, कारण घरी लग्न आहे, तर रिटर्न्स आपल्याला जे आले त्यांना तर रिटर्न द्यायला पाहिजे। भले किती भाव वाढलं आहे तरी ते मला घेणे गरजेचं आहे। आणि फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट सोन्याची केलेली कधी वेस्ट होणार नाही, त्याचे रिटर्न्स आपल्याला चांगलेच भेटू शकतात। आणि फ्युचरसाठी आपल्या म्हणजे गरजेच्या वेळेस पण सोना एखाद्या वेळेस एमर्जन्सी काय असेल तर आपण गहाण ठेवून आपण गरजा पूर्ण करू शकतात। त्यासाठी फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलेलं चांगलंच आहे। फ्युचरसाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली, त्याला रिटर्न जर आपण द्यायला गेलो तर त्याचे आपल्याला डबल पैसे भेटू शकतात। त्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट पण करू आले। आम्ही चैन आणि हार घ्यायला आलो आहे, कारण आमच्या घरात लग्न आहेत म्हणून। कारण आणि सोनं घेणं इम्पॉर्टंट आहे खूप, कारण भाव सोन्याचा वाढत आहे, तरी पण लग्न वगैरे असल्याकारण आम्हाला सोनं घ्यावं लागतं। आणि सोनं घ्यायच्या मागचं कारण आहे की आता सोन्याचा भाव खूप वाढत चालला आहे। ह्या वर्षापर्यंत तरी सोनं 1 लाखापर्यंत जाऊ शकतं। कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।